महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजी बातमी देणार आहे. आपण बघतो की एकापाठी एक कमी दाब उत्तर भारतात येत आहेत, मध्य भारतापर्यंत त्याचा प्रभाव पडतोय. परंतु सध्या लगेचच मध्य भारतावर फार मोठं पावसाळी वातावरण तयार होईल असं काही नाही. महाराष्ट्रात केवळ तुरळक ढगाळ परिस्थिती आहे, पावसाचा कुठलाही अंदाज नाही. आणि तसाही फेब्रुवारी महाराष्ट्रासाठी फारसा अनुकूल नाही, हे लक्षात घ्या. थोडं दक्षिण भारतामध्ये ढगाळ परिस्थिती वाढते आणि नेमकी कशामुळे वाढते यावर मात्र लक्ष देणं आवश्यक आहे. 4 फेब्रुवारीसाठी जो नॅशनल बुलेटिन आहे यामध्ये केवळ धोक्याचा प्रभाव दाखवण्यात आलाय. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हिमाचल, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि बिहारमध्ये. बाकी पावसाचा अंदाज किंवा WDचा प्रभाव कुठेही दाखवण्यात आलेला नाही. 5 तारखेलाही कुठल्याही प्रकारचा प्रभाव दाखवण्यात आलेला नसून केवळ पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये धुक्याचा प्रभाव दाखवण्यात आला आहे. आपण मिनिमम टेम्परेचरचा अंदाज इथे जर बघितला तर आपल्याला महाराष्ट्रामध्ये 14 ते 18 दरम्यान थंडी दिसते. ही सामान्य थंडी आहे, त्यामुळे थंडीचा हलका प्रभाव केवळ महाराष्ट्रामध्ये राहणार आहे. सरासरीच्या म्हणजे दरवर्षीच्या फेब्रुवारीच्या थंडीच्या प्रमाणामध्ये मोठी घट झालेली असून यावर्षी आपल्याला थोडा उष्ण फेब्रुवारी जाण्याची शक्यता आहे. आपण दुपारचं तापमान जर बघितलं तर विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण असं दुपारचं तापमान आता वाढू लागलं आहे. जवळपास त्याचं प्रमाण हे 30 ते 32 अंश सेल्सिअसच्या दरम्यान पोहोचलं आहे. काल 3 तारखेला थोडं जम्मू काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेशमध्ये हलकी पावसाची घटना घडलेली आहे. त्याचबरोबर मध्य प्रदेशच्या थोडं उत्तरेला हलक्या पावसाच्या घटना घडलेल्या आहेत. आजही आपण 4 तारखेला बघतो, थोडं ज्या ठिकाणी काल पाऊस झालेला आहे त्याच ठिकाणी आज देखील पावसाळी वातावरण आहे. जम्मू काश्मीर, लेह लडाख, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, उत्तर मध्य प्रदेश याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मात्र उद्या हा पावसाचा प्रभाव कमी होईल. नवीन WDचा प्रभाव 7 तारखेला उत्तर भारतात थोडासा जाणवेल. त्यानंतर मात्र पुन्हा WD 9 तारखेला येण्याची शक्यता आहे. 10 तारखेला पुन्हा उत्तर राजस्थान, उत्तर मध्य प्रदेश, दिल्ली, पंजाब आणि काही प्रमाणात उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर, लेह लडाख, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश या ठिकाणी या WDचा प्रभाव 10 तारखेला पडणार आहे. 11, 12 आणि 13 तारखेला मात्र विशेष प्रभाव नाही. आपण थंडीसाठी मात्र जे अंदाज घेतो त्यामध्ये आपल्याला दिसतं 14 ते 18 दरम्यान महाराष्ट्रामध्ये थंडी आहे. आणि ही थंडी सामान्य थंडी आहे, त्यामुळे यामध्ये याला थंडी म्हणून आपण फारसं गृहीत धरत नाहीत. जेव्हा 18 ते 20 किंवा 22 दरम्यान ही परिस्थिती जाते तेव्हा आपल्याला दिसतंय की 20-22 अंश सेल्सिअस कोकणमध्ये थंडीचा प्रभाव आहे. याचा अर्थ कोकणातील थंडी तर संपलीच आहे. आपण या हवामानामध्ये काही बदल अपेक्षित आहे का, तर थोडा हलकासा थंडीमध्ये वाढ होण्याची शक्यता, आता ढगाळ परिस्थिती कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हलकी थंडी वाढू शकते दरम्यानच्या काळात असं दिसते. उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रामध्ये थंडी वाढण्याचे संकेत आहेत, परंतु ही थंडी केवळ 13 तारखेपर्यंत असणार आहे. 13 तारखेनंतर महाराष्ट्रातील थंडी संपेल. तसा आपण 14 तारखेपर्यंत थंडीचा अंदाज दिलेला होता, त्यामुळे हलकीशी थंडी वाढण्याचे संकेत पुन्हा एकदा आले आहेत. मी सांगतो की मॉडेलमध्ये नेहमी बदल होतात. आता मार्चमध्ये CFS मॉडेलने विदर्भात पावसासह गारपिटीचा अंदाज व्यक्त केलाय. CFSचा महाराष्ट्रातील एप्रिल महिन्यातील अंदाज मोठा बदल होण्याची शक्यता आहे. मात्र मेच्या अंदाजामध्ये थोडी घट होते, हे लक्षात घ्या. एप्रिलमध्ये मराठवाड्यासहित विदर्भ, पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात अंदाज कायम आहे. तो आपल्याला मार्चमध्ये नाही आहे. मात्र मेमध्ये संपूर्ण भारतामध्ये पावसाचा अंदाज कायम ठेवण्यात आलेला आहे. NME मॉडेलने सुद्धा मे महिन्यात पावसाचा अंदाज दिला. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हे अंदाज नेहमी बदलतात. आत्ता जरी आपल्याला असे अंदाज दिसत असले तरी जसे जसे आपण पुढे जाऊ तसा हा अंदाज सकारात्मक किंवा नकारात्मक कसाही बदलू शकतो.
त्यामुळे आपण मुद्दाम या काही महिन्याच्या अंदाजांवर लक्ष केंद्रित केलेलं आहे. आता हा 18 तारखेपर्यंतचा फेब्रुवारीचा एकत्रित अंदाज आहे. महाराष्ट्रामध्ये कुठेही पावसाची शक्यता व्यक्त झालेली नाही आहे. बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होईल, मात्र ते केवळ श्रीलंकेवर, थोडं दक्षिण तामिळनाडू आणि केरळवर परिणाम करणार आहे. त्याचा कुठेही महाराष्ट्रात परिणाम होणार नाही. त्यानंतर उत्तर भारतात WD येत आहेत, परंतु अतिउत्तरेकडून जात आहेत. मध्य भारतात केवळ मध्य प्रदेशच्या उत्तरेकडून थोडं वातावरण होईल. या पलीकडे काही पावसाचा अंदाज JFSने या पलीकडे ECMW मॉडेलने कुठलाही अंदाज दिलेला नाही. हाच अंदाज आपण जेव्हा JFSकडे बघतो तेव्हा JFSने देखील कोणत्याही प्रकारचा अंदाज दिलेला नाही. ECMWचंच AIFS मॉडेल जर बघितलं आपण, याने सुद्धा महाराष्ट्रात कुठेही पावसाचा अंदाज 18 फेब्रुवारीपर्यंत दिलेला नाही. त्यामुळे फेब्रुवारी कोरडा जाण्याची शक्यता आहे. मात्र थोडा शेवटच्या आठवड्यात काही बदल होईल असा एक संकेत आहे. या मॉडेलने देखील महाराष्ट्रामध्ये 4 फेब्रुवारीपासून 18 फेब्रुवारीपर्यंत कुठल्याही प्रकारचं पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज दिलेला नाही. शिवाय मध्य भारतावर सुद्धा पावसाचा अंदाज आता मागे घेतला आहे. JFS मॉडेलने देखील इथे कोणताही हवामान बदल दाखवलेला नाही आणि आयकॉन मॉडेलने देखील विशेष बदल दाखवलेला नाही. त्यामुळे मध्य भारतावर किंवा महाराष्ट्रात देखील 18 फेब्रुवारीपर्यंत कुठल्याही पावसाचा अंदाज प्राथमिक दृष्ट्या नाही. आता ढगाळ परिस्थिती देखील ECMW मॉडेलने कमी होताना दाखवलेली आहे. आपण अगदी 5 तारखेला जरी बघितलं तरी विशेष ढगाळ परिस्थिती नाही. जर ढगाळ परिस्थिती कमी झाली तर थोडी हलकी थंडीत वाढ होईल. ही बाब लक्षात घ्या. बारकाईने अंदाज बघण्याची आवश्यकता नाही. आपण या ठिकाणी स्पष्टपणे बघतो की जेव्हा जेव्हा ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होईल तेव्हा तेव्हा थंडीचं प्रमाण कमी राहणार आहे. आपल्याला दिसते 13 तारखेला ढगाळ परिस्थिती पुन्हा वाढते. 14 तारखेला थोडी ढगाळ परिस्थिती आहे. ढगाळ परिस्थिती कमी झाली 14 नंतर तरी देखील हवामानातल्या बदलांमुळे आणि उत्तर भारतातील WD देखील कमजोर होण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर, कारण WD उत्तर भारतात आले, बर्फवृष्टी झाली, त्या बाजूने हवा किंवा वारे आले तर आपल्याला थंडीचा प्रभाव जाणवतो, अन्यथा थंडी जाणवत नाही. आणि त्यामुळे आपल्याला इथे स्पष्टपणे संकेत आहेत की 14 तारखेनंतर थंडीचा प्रभाव देखील कमी होत जाण्याची शक्यता आहे. तशी थंडी आत्ताही कमी झालेली आहे, परंतु बऱ्याच विभागात 14 ते 18 दरम्यान पहाटेची थंडी जाणवते आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.